नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की YouTube चॅनल मॉनिटाईज होण्याची जी काही हिस्ट्री आहे ती काय आहे. तर सुरुवातीला YouTube चॅनल कधी चालू झालं होतं की 2007 मध्ये YouTube चॅनल किंवा YouTube म्हणा चालू झालेलं होतं. आणि सुरुवातीला हे नॉर्मल आहे की सुरुवात जेव्हा करतो तेव्हा व्ह्यूअर्स कमी असतात, चॅनल क्रिएट करणारे कमी असतात. तर तेव्हा असा कोणताच क्रायटेरिया नव्हता जो की आता आहे. एवढे सबस्क्रायबर असायला पाहिजे, एवढे वॉच आवर्स व्हायला पाहिजे, असा कोणताच क्रायटेरिया नव्हता. YouTube स्वतः ठरवायचं की कोणाला मॉनिटायझेशन द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. आता पुढचा जो काही अपडेट आहे तो आला होता 2012 मध्ये. तो काय अपडेट होता की जे काही मॉनिटायझेशन आहे ते सर्वांना ओपन असणार आहे. कोणीही यायचं, चॅनल क्रिएट करायचा, अगदी 0 व्ह्यूज आणि 0 सबस्क्रायबर पासून त्यांना मॉनिटायझेशन चालू व्हायचं, ऍडद्वारे पैसे मिळायला चालू व्हायचे. आता पुढचा जो काही बदल आहे तो 2017 मध्ये झाला होता. तो असा होता की लाईफ टाइम मध्ये तुम्हाला कमीत कमी 10,000 व्ह्यूज यायला पाहिजेत, तरच तुम्हाला मॉनिटायझेशन हे दिलं जायचं. हा होता 2017 मधला बदल. पुढचा जो बदल आहे तो 2018 मध्ये आलेला होता, जो की आता अजूनही आहे, जो की आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट असायला पाहिजेत, 1 इयर मध्ये 4000 तास कंप्लीट असायला पाहिजेत आणि 90 दिवसामध्ये 10 मिलियन शॉर्ट व्ह्यूज असायला पाहिजेत. हा आहे आताचा क्रायटेरिया. तो 2018 मध्ये चालू झालेला होता, तो अजूनही आहे. आणि आताच ऑगस्ट मध्ये रिसेंट YouTube कडून एक अपडेट आलेला आहे की तुमचा जो काही वॉच आवर्स आहे आणि जे काही तुमचे शॉर्ट व्ह्यूज आहेत ते आता डबल करण्यात आलेले आहेत. जे तुमचे 4000 वॉच आवर्स होते ते 8000 वरती गेले आहेत आणि शॉर्ट व्ह्यूज 10 मिलियन 90 दिवसामध्ये कंप्लीट करायचे होते ते आता 20 मिलियन 90 दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत. हा नवीन अपडेट आताच ऑगस्ट मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे, परंतु हा 1 फेब्रुवारी 2027 मध्ये सगळीकडे लागू होईल. ही आहे पूर्ण YouTube मॉनिटायझेशन एलिजिबिलिटीची हिस्ट्री. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.